खरं तर आपला जो मेंदू आहे हा एक अजब अवयव आहे, कारण संपूर्ण आपलं शरीर आहे ते मेंदूनी कंट्रोल होत असतं. काही गमतीदार त्यातले फॅक्ट्स असे आहेत की मेंदू हा 60% फॅट्सनी बनलेला असतो आणि आपल्या शरीरात सगळ्यात ज्याला आपण म्हणतो की जलद अवयव कुठला असेल तर तो मेंदू असतो. आणि ह्या सगळ्याविषयी खरं तर आपण लहानपणी शिकलेलो असतो की कशा प्रकारे प्रतिक्षिप्त क्रिया होते, किती फास्ट, किती त्वरित, किती जलद आपला मेंदू जो आहे तो काम करत असतो. आणि ह्या सगळ्याविषयी आपण जाणून घेतोय, मेंदूचे आजार काय आहेत याविषयी जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर राजुल वासा. मॅडम, आपण सेरेब्रल पाल्सीची जी मुलं आहेत त्यांच्याविषयी जाणून घेतलं की लहानपणी जेव्हा सेरेब्रल पाल्सी होते आणि त्यानंतर कशा पद्धतीने ह्या उपचार पद्धतीने ती मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. आता सध्या आपण जर मोठ्यांमध्ये बघितलं तर ब्रेन स्ट्रोक हा एक घटक आहे की ब्रेन स्ट्रोकचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर पुढे काय ह्याबद्दल रुग्ण अतिशय साशंक असतात. तर त्याबद्दल सांगा आणि सगळ्यात आधी ब्रेन स्ट्रोकची लक्षणं थोडक्यात सांगा, कारण अजूनही आपल्याकडे ब्रेन स्ट्रोक बद्दल तेवढी जनजागृती नाहीये की ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा लगेच. ते एडल्ट पेशंटला ब्रेन स्ट्रोक होते तो टायमाला तर एक बाजू लकवा होऊन जाते, म्हणून तोंड वाकडा होते की हात उचलायला नाही होत, उभा राहायला नाही होत, उभा राहायला असेल तरी पळून जाते. तो टायमाला असं सांगू शकतात की पेशंटला स्ट्रोक झालेला आहे. आणि हे स्ट्रोक म्हणून काय होते की ब्रेनमध्ये लहान चण्याच्या दाण्यासारखा की मूंगच्या दाण्यासारखा एक ब्रेनमध्ये डॅमेज होऊन जाते आणि ते म्हणून एक बाजूलासाठी लकवा होते. आणि हा लकवा मोठा माणूसला लकवा होते तरी पण त्याच्या एक बाजू लकवा होऊन म्हणून जो ब्रेन बॉडीला कंट्रोल करत होता ना तो आता बॉडी ब्रेनला कंट्रोल करते. जसं की चाइल्ड आहे ते सेरेब्रल पॉल्सी झाला म्हणून त्याच्या बॉडी कंट्रोलर बनून जाते आणि ब्रेनला तो कंट्रोल करते, म्हणून तो आजार लाईफ टाईम राहते. आणि आपण काय करायचा परत तो रोल की बॉडीनी ब्रेनला कंट्रोल केला, परंतु वासा कॉन्सेप्ट तुम्ही करणार तरी ब्रेन परत कंट्रोल हातात घेणार आणि बॉडीला कंट्रोल करणार. बरोबर आहे. म्हणजे मेंदूचा जो कंट्रोल आहे की जो सुटलेला असतो किंवा मेंदूच्या काही पेशी मृत झालेल्या असतात असं आपण म्हणतो, तर तो जो मेंदूचा शरीरावरचा कंट्रोल आहे तो ह्या ट्रीटमेंटद्वारे परत आपल्याला मिळवता येऊ शकतो. आणि मॅडम, ब्रेन स्ट्रोकचे जे पेशंट्स असतात तर त्यांच्यासाठी काय उपचार पद्धती आहे? त्यांच्यासाठी काही वेगळी उपचार पद्धती आहे की मगाशी तुम्ही जसं सांगितलं की गुरुत्वाकर्षणाचा जो एक कॉन्सेप्ट आहे की त्यावरच बेस्ड आहे? ते पण गुरुत्वाकर्षण बळला आपण एक्सप्लोइट करते, पण बाळामध्ये फरक आणि मोठ्या एडल्टमध्ये फरक काय आहे की लहान बाळाला मेंदू अजून डेव्हलप नाही झालाय म्हणून त्याला जो फीडबॅक कंट्रोल आणि फीड फॉरवर्ड कंट्रोल आपण बोलतात, जो सेंटर ऑफ मासला कंट्रोल करते, ते फीड फॉरवर्ड अजून डेव्हलप नाही झाला आहे बाळामध्ये. आणि एडल्टमध्ये मेंदू संपूर्ण डेव्हलप झाला आहे म्हणून फीड फॉरवर्ड कंट्रोल डेव्हलप झालेला आहे. ते डेव्हलप झालेला आहे म्हणून आता ब्रेन काय म्हणते की एक बाजूला लकवा झाला तरी फीड फॉरवर्ड कंट्रोल तिकडे काम करणार नाही. कारण काय की सेरिबेलम आहे ते लिजन म्हणून सेरिबेलम स्विच ऑफ होऊन जाते, म्हणून फीड फॉरवर्ड कंट्रोल जो सेरिबेलम के बाजू के ब्रेन स्टेम के एरिया में जो है वो feed forward postural circuits in the brainstem areas, they become silent. And therefore there is no longer any anticipation that can happen, and therefore the brain takes a decision. You know, brain is a problem solver. बरोबर. So when half body is paralyzed, the brain realizes that this side of the body cannot counter gravity anymore. So the brain switches and transfers the control of anticipation and feed forward exclusively to happen from the good side of the body. So you will see that the patient will get up like this. It will never use the paralyzed body. Perpetually the patient don't use the paralyzed body. They constantly use their good body. So this is a big problem. बरोबर. म्हणजे जे मोठ्यांमध्ये ज्या पद्धती
हातचं पॅरालिसिस होतं तर त्याच्यामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये जे बदल झालेले असतात ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात आणि त्यामुळे जे आपण रुग्ण बघतो ज्यांना पक्षाघात झालेला आहे किंवा पॅरालिसिस झालेला आहे तर त्यांच्याकडे आपल्याला बघितल्यावर लक्षात येतं की ते मेंदूमध्ये बदल झालेले असतात आणि त्यामुळे तशा पद्धतीची जी शारीरिक हालचाल आहे किंवा एक लुळेपण आहे तर ते त्यांच्यामध्ये येत असतं आणि ह्या मोठ्यांसाठी देखील आपल्याकडे उपचार पद्धती आहे. आता मला एक सांगा की मोठ्यांसाठी जी उपचार पद्धती आहे तुम्ही लहान मुलांसाठी सांगितली की ती त्यांनी नंतर घरी प्रॅक्टिस करायची असते, आईवडिलांनी प्रॅक्टिस करायची असते, तर हे जे मोठ्यांची उपचार पद्धती आहे तर मग त्यांना पण कोणीतरी घरचे येतात आणि त्यांच्याकडून ती करून घ्यावी लागते? हां, मोठे माणसाला पण 6 तास तरी काम करावाच पाहिजे कारण ग्रॅव्हिटी 24 आवर्स ॲक्ट करते. म्हणून तुम्ही 12 तास बघू आपण दिवसांचे तरी त्याचे खाऊ पिऊ आंघोळ करू काय पण करू त्याच्यानंतर 4 ते 6 तास आपण काम नाही केला तरी ब्रेन काय करते डिफेन्सिव्ह बनून जाते. म्हणजे नंतर आपल्याला साधारण 4 ते 6 तास त्याच्यावरती पाहिजे. काम करायला. मॅडम आपल्या थोडीशी सांगतेची वेळ झाली आहे कार्यक्रमाची त्यामुळे नक्कीच खूप खरं तर माहिती अजून द्यायची आहे पण मॅडम आम्हाला सगळ्यात आधी तुमची जी फाउंडेशन आहे राजुल वासा फाउंडेशन त्याबद्दल सांगा. म्हणजे आपले अनेक दर्शक असतील की ज्यांना नंतर कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतील. राजुल वासा फाउंडेशन तुमच्या आहे आणि मी पण तुमच्यासाठी आहे. तुम्ही फक्त प्रोटोकॉल आपला वेबसाईटवर जा राजुल वासा फाउंडेशनची तिकडे तुम्हाला गायडन्स भेटणार की तुम्ही कसा प्रोटोकॉल फॉर्म भरायचा कशी फिल्म पाठवायची. तुम्ही वेबसाईटवर जाऊन आम्हाला हे व्हिडिओ पाठवा आणि प्रोटोकॉल फॉर्म पाठवा आणि तुम्ही माझे आणि मी तुमची. बरोबर आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने हे सगळे जे तुमच्या इथे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते आपण घेऊ शकतो आणि नक्कीच जे कोणी रुग्ण आहेत किंवा आपले जर नातेवाईक असतील तर त्यांनी फक्त वेबसाईटवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचे आणि जी काही मूलभूत माहिती आहे आपल्या आजाराबद्दल ती द्यायची आहे आणि आपला एखादा व्हिडिओ तिथे अपलोड करायचा. कारण हल्ली व्हिडिओ अपलोड करणं ही अतिशय एक सोपी गोष्ट झालेली आहे की आपल्या मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो आणि तो अपलोड करू शकतो जेणेकरून डॉक्टरांना नक्की काय त्रास होतोय नक्की रुग्णाची परिस्थिती काय आहे ते नीट समजू शकेल. डॉक्टर राजुल वासा यांची फाउंडेशन आहे आणि डॉक्टर राजुल वासा आज इथे आलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे अर्पिता राय मॅडम यांच्या रेफरन्सने त्या इथे आज दूरदर्शनमध्ये आलेल्या आहेत. अर्पिता राय ह्या सीईओ आहेत राजुल वासा फाउंडेशनच्या सीओओ आहेत आणि त्यांचे देखील विशेष आभार की त्यांच्यामुळे आज आम्हाला डॉक्टर राजुल वासा यांच्याशी छान गप्पा मारता आल्या. मॅडम तुम्ही काय सांगाल जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना की ब्रेन स्ट्रोक म्हणा पॅरालिसिस म्हणा सीपी म्हणा की एक कुठेतरी एक अवघडलेपण असतं भीती असते की पुढे आपलं काही होऊ शकणार नाही अशी निराशा असते तर काय सांगाल तुम्ही आमच्या सगळ्या दर्शकांना? एक वस्तू की टीबी 100 वर्षाच्या आधी काय इलाज नव्हता ना पण आज आपण कसा म्हणते की हा टीबीचा पण इलाज आहे तसाच ब्रेन मध्ये इलाज नाही आहे असा जगाभर असा लोक समजतात पण आता ब्रेनचा इलाज आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आमच्या गायडन्स पाहिजे आणि तुम्हाला आम्ही एम्पावर करणार. तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये बसून काय काय करू शकता आणि घर लहान असेल तरी गार्डनमध्ये जायचं. गार्डन तरी आपला जे ना म्युनिसिपालिटीच्या तिकडे जाऊन करू शकता पण तुम्ही करू शकता. नक्कीच म्हणजे ही ट्रीटमेंट आपण नक्कीच घेऊ शकतो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरात जेवढं रक्त आणि ऑक्सिजन तयार होतो त्यातलं 20% हा आपल्या मेंदूला जात असतो आणि म्हणूनच मेंदूचं महत्व जे आहे ते अनन्यसाधारण आहे आणि मेंदूला जर काही इलाज झाला काही अपाय झाला तर नक्कीच त्यासाठी आज ट्रीटमेंटही उपलब्ध आहे. मॅडम तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत. सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार. थँक्यू.